हे बडीज, वेलकम बॅक टू माय न्यू अनदर व्हिडिओ. तर आज ब्लॉग फार उशिरा मी स्टार्ट करते, अगदी दुपारी. तर आज मला मॉर्निंगला करायला जमलं नाही. लाईट पण नव्हती, चार्ज पण नव्हतं, खूप सारा गोंधळ होत होता. म्हणून म्हटलं दुपारी करूया आरामात. तर 2 दिवसापासून मी माझ्या प्लांट्सला पाणी बिलकुल घातलं नव्हतं. तर म्हटलं पहिल्यांदा आपण पाणी घालूया आणि इथून ब्लॉग स्टार्ट करूया. असं पण मला माझी बाल्कनी तुम्हाला दाखवायला आवडतेच. म्हटलं चला आज मस्त इथूनच ब्लॉग स्टार्ट करेल. तर आता मी सगळ्या झाडांना पाणी घालून घेते. आणि 2 दिवसापासून घातलं नव्हतं ना, तर फार कोरडी झाली होती माती. म्हणून म्हटलं चला आज घालावंच लागेल, नाही तर अजून झाडं सुकतील. तर माझ्या झाडांना पाणी टाकून झालं. तर माझ्याकडं टाईम होता आज. म्हटलं चला आज स्वतःसाठी थोडा टाईम काढूया आणि फेशियल करूया. तर आज मी घरीच फेशियल करणार आहे. बघू काय रिझल्ट येतो. तर इथे मी गरम पाणी घेतलं आहे, कारण थंड पाणी बिलकुल पण मला तर हात पण नाही घालावं असं वाटतं आहे. म्हणून गरम पाणी घेतलं. तर गरम पाण्यामध्ये मी नॅपकिन भिजून घेतलं आणि चेहऱ्यावर लावलं आहे. कारण की जितकी पण माझी सकाळपासून जे पण काम वगैरे आवरलेलं किंवा मी मॉइश्चराईज वगैरे केलेलं सकाळचं स्किन केअर वगैरे, तर त्यांनी निघून जाईल आणि मस्त गरम गरम पण वाटतं आहे. तर आता पूर्ण फेशियल होईपर्यंत मी हाच टॉवेल व्यवस्थित कसा यूज करते ना प्रत्येक स्टेपला, तसं तुम्हाला दाखवेलच. तर पहिले क्लिन्झिंग करून घेणार आहे. क्लिन्झिंग कावर करतात, जे पण आपल्या चेहऱ्यावर ऑइल वगैरे किंवा काही असेल ना, जे पण आपण सकाळी मॉइश्चरायझर वगैरे लावलेलं, कॉम्पॅक्ट लावलेलं, जे पण आपल्या चेहऱ्यावर डर्ट वगैरे असेल, तर क्लिन्झिंगने ते निघून जाईल. तर आता मी पहिले क्लिन्झिंग करते. आणि फेशियलमध्ये कसं असतं, जितकी तुम्ही जास्त मसाज कराल ना, तितका ग्लो करेल तुमचा चेहरा, तितका छान दिसेल. तर मी आज फेशियलमध्ये जास्त मसाजच करणार आहे. जवळजवळ आता 10 मिनिट मी मसाज करेल क्लिन्झिंगने. आणि हे फेशियल किट आहे ना, तर ते मी बाजारातूनच घेतलेलं, कॉस्मेटिकच्या दुकानातून. तुम्हाला भरपूर सारे फेशियल किट भेटून जातील. तर मी D10चं फेशियल किट घेतलेलं. तर माझं 10 मिनिट मी मसाज केली. आणि जो नॅपकिन मी पहिले गरम पाण्यात भिजवला होता ना, तो परत गरम पाण्यात भिजवला, व्यवस्थित पिळून घेतलं, त्याच्यातलं पाणी काढून टाकलं आणि गरम गरम तो माझ्या फेसवर ठेवला. जे पण माझे ओपन पोर्स वगैरे असतील ते मोकळे ओपन होतील. आणि जी पण मी स्टेप करेल ना फेशियलची, ती माझ्या चेहऱ्याला लवकर इफेक्ट करेल. म्हणून मग मी माझी ही ट्रिक आहे की मी काही केलं ना, तर गरम पाणी घेते, त्यामध्ये नॅपकिन भिजवते आणि थोड्या वेळ चेहऱ्यावर ठेवते. खूप छान चेहरा होतो. जर तुम्ही एखादं काही पण असं नाही, तुम्ही फेशियल केलं तेव्हाच तुम्ही असं करायला पाहिजे. एखादा पॅक जरी लावला ना, त्यानंतर तुम्ही गरम पाण्यात नॅपकिन भिजवायचा आणि तो पिळून घ्यायचा व्यवस्थित आणि 2 मिनटं चेहऱ्यावर ठेवायचा. खूप छान फील येतो आणि खूप छान चेहरा होतो. तर नंतर आता मी स्क्रब करून घेणार आहे. स्क्रबने काय होणार की आपले ब्लॅक हेड, व्हाईट हेड्स थोडे पूर्ण तर नाही निघत, स्क्रबने बिलकुल नाही निघत पूर्ण, बट जितके पण वरती जे पण असतील ना, ते सगळे निघून जातील. तर आता मी स्क्रब करून घेते. आणि स्क्रब पण असं खूप दाबून नाही करायचं, कारण आपली जी फेसची स्किन आहे ना, ती फार सेन्सिटिव्ह असते. तर एकदम हलक्या हाताने मसाज करायचं. आणि जे स्क्रब करते ना मी, तर त्याची क्रीम मी आता पहिले 10 मिनिट लावून ठेवणार व्यवस्थित आणि हळूहळू माझ्या हाताने स्क्रब करणार. नंतर माझ्याकडं एक मशीन आहे, तर ते मी तुम्हाला दाखवते. तर आता हे मी 10 मिनिट ठेवणार आणि मग त्याने मी मसाज करणार मस्त. अगोदर हाताने करते. मला हाताने मसाज केलेला आहे ना, खूप इफेक्ट जाणवतं हाताने केलेला. मी मशीन फार यूज करते, बट माझ्याकडं आहे म्हणून आज मी यूज करते. तुम्हाला दाखवायचं आहे म्हणून यूज करते, बाकी काही नाही, नाहीतर मी हातानेच करते. जर तुम्हाला हाताने करायला कंटाळा येत असेल ना, तर तुम्ही हे मशीन घेऊ शकतात. ऑनलाईन पण भरपूर ठिकाणी भेटून जाईल तुम्हाला. तर हे ऑनलाईनच मागवलेलं होतं, बट जास्त काही यूज नाही झालं, कारण की मला हाताने जास्त आवडतं करायला. जास्त इफेक्ट येतो हाताने. जर आपण एखादी गोष्ट केली ना, मसाज वगैरे, त्याचा जास्त इफेक्ट येतो मशीनपेक्षा. बट आता माझ्याकडं आहे, तुम्हाला दाखवायचं म्हणून मी करते. तर ते जे स्क्रब केलं ना, तर ते मस्त मशीननी करून घेतलं आणि सगळं माझं स्क्रब जे तोंडावरचं होतं ना, ते सगळं त्यांनी हे निघून गेलं. तर आता परत मी गरम नॅपकिन घेतला, माझ्या चेहऱ्यावर ठेवला आणि आता व्यवस्थित पुसून घेणार आहे. तर माझा चेहरा बघू शकता किती मस्त ग्लो करतो आहे आत्ताच.
आणि खूप छान एकदम स्मूथ वाटतोय. खूप भारी फील येतं जेव्हा पण आपण आपली स्वतःची काळजी घेतो ना. तर आता मी स्क्रब वगैरे केले ना, तर आता मी थोडं जेल लावणार. तर तुम्ही जेव्हा पण स्क्रब करता ना, जर तुम्ही फक्त स्क्रब वगैरे एका दिवशी करत असाल तर त्यानंतर तुम्ही कोणतंही जेल अप्लाय करा. तुम्ही ॲलोवेरा पण अप्लाय करू शकतात. तर आता मी हे जेल अप्लाय करणार आणि जोपर्यंत माझ्या चेहऱ्यामध्ये ते सोक होत नाही ना, तोपर्यंत मी त्याची जेंटली मसाज करणार. आणि फेशियल मी खूप दिवस झाले केलं नव्हतं. आज टाईम भेटला, कारण फेशियल करायला ना फार टाईम लागतो. तर प्रत्येक गोष्ट करायला 10-15 मिनटं द्यावे लागतात आणि त्यामध्येच 1-1.5 तास निघून जातो फेशियल करायला. म्हणून नाही का राहून जात होतं माझ्याकडून फेशियल. म्हटलं चला आज करायचं म्हणजे करायचं. तर जे जेल मी लावलं होतं ना, ते व्यवस्थित मला सोक करून घेतलं आहे चेहऱ्यामध्ये व्यवस्थित. तर आता मी क्रीम घेतली आहे, डी-टॅन क्रीम आहे. तर ती पण आता व्यवस्थित लावणार, मसाज करणार आणि परत आपलं जे गरम नॅपकिन आहे ना, त्यांनी पुसून घेणार. तर आता व्यवस्थित मसाज करते. फेशियलमध्ये मसाजच इम्पॉर्टंट आहे. तुम्ही किती पण महागाचं फेशियल आणा, जर तुम्ही फक्त लावत असणार, धुवून टाकत असणार, तर त्याचा इफेक्ट नाही येणार. तुम्ही जितकी जास्त मसाज करणार ना, तितका इफेक्ट येईल. तर मी जवळजवळ प्रत्येक स्टेपला मी 10-10 मिनिट तरी मसाज दिली माझ्या फेसला आणि लास्टला रिझल्ट बघूच काय येतो बरं. तर आता मी व्यवस्थित मसाज केली. आता परत गरम नॅपकिनने ते सगळं पुसून घेते. जेव्हा मी गरम नॅपकिन लावते ना, तेव्हा मला इतकं छान फील होतं आहे ना, खूप भारी वाटतं एकदम. तर आता मी व्यवस्थित पुसून घेते आणि चेहरा पण किती छान दिसतो आहे. तर आता आपली लास्ट स्टेप आहे. तर आत्ता चेहरा बघा किती छान दिसतो आहे, मस्त ग्लो करतो आहे. तर लास्ट स्टेप आहे माझी फेवरेट मुलतानी माती पॅक. तर मुलतानी माती आणि गुलाबजल त्याचा पॅक मी हा पॅक मी दरवेळेस लावते, कधीही लावते. म्हणजे सकाळी लावणार, संध्याकाळी लावणार, जेव्हा माझं मन असेल तेव्हा लावते मी हा पॅक. आणि माझी ऑइली स्किन आहे ना, म्हणून मला खूप सूट होते मुलतानी माती. तर जेव्हा माझ्या चेहऱ्यावर जास्त ऑइल असतं ना, तेव्हा मी हा पॅक लावून घेते. म्हणजे जितकं पण ऑइल असेल ना माझ्या चेहऱ्यावर तेवढं सोक होऊन जातं आणि खूप फ्रेश वाटतो चेहरा. तर माझं क्लीन वगैरे करून घेतलं, फेसवॉश नाही केलं, सॉरी. तर मी फक्त साध्या पाण्याने धुवून घेतलं आणि किती छान चेहरा दिसतो आहे. तर आता मी मॉइश्चराईज करून घेणार माझ्या चेहऱ्याला. आज फेशियल केलं ना, तर फार छान दिसतो माझा चेहरा आणि खूप स्मूथ पण झाला आहे. तर व्यवस्थित मॉइश्चरायझर लावून घेते. पॉन्ड्सचं मॉइश्चरायझर यूज करते, तुम्हाला माहितीच आहे. माझ्या चेहऱ्याला सूट होतं म्हणून मी हे यूज करते. तर आज ना मी आज ना मी हे फेसवॉश बिलकुल पण यूज नाही करणार आजच्या दिवस. फक्त साध्या पाण्याने तोंड धुवून घेईल डिरेक्टली. आता उद्याच फेसवॉश करेल. तर आता मस्त मॉइश्चराईज लावून घेतलं आहे. खूप छान दिसतं माझा चेहरा, किती इफेक्ट जाणवतो आहे तुम्ही बघू शकता. पहिल्यांदा जेव्हा मी करत होती तेव्हा माझा चेहरा कसा दिसत होता आणि आत्ता किती फ्रेश आणि किती क्लीन दिसतो एकदम. आणि एकदम स्मूथ झाली आहे मस्त स्किन, कारण आपण स्क्रब वगैरे केलं आणि खूप सारी मसाज केली ना, त्यामुळे खूप इफेक्ट आला आहे आणि मस्त ग्लो करते. तर मी लिप बाम पण लावून घेतलं. हिवाळ्यात फार ड्राय होतात लिप्स. खूप छान वाटतं आहे मला आणि आज स्पेशली फेशियलसाठी टाईम काढला आहे ना, म्हणून खूप छान वाटतं आहे. इतक्या दिवसापासून राहिलं जात होतं, बट आज करून भारी वाटतं आहे. तुम्हाला कसा वाटतो आहे? तुम्हाला पण इफेक्ट जाणवत असेल तर मला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा की खरंच जाणवतो इफेक्ट म्हणून. वा. तर माझं फेशियल वगैरे झालं. त्यानंतर मी डाळिंबाचा ज्यूस केला. तर खूप सिंपल पद्धतीने केला. डाळिंबाचे दाणे काढून घेतले मिक्सरमध्ये, जे ज्युसर आहे ना त्यामध्ये घातले. त्यामध्ये 1 ग्लास पाणी घातलं आणि ग्राइंड करून घेतलं. तर मस्त लागतं एकदम फ्रेश. जेव्हा पण तुम्ही काहीतरी चेहऱ्याला करतात ना फेशियल किंवा एखादा पॅक वगैरे लावत असाल तर त्यावेळेस ना तुम्ही असंच ज्यूस वगैरे प्या किंवा काकडी, ग्रीन व्हेजिटेबल्स वगैरे, कच्चे व्हेजिटेबल्स खा. तुमच्या चेहऱ्याला पण म्हणजे आतून पण आपल्याला भेटलं पाहिजे ना, आतून पण ग्लो आला पाहिजे. मला असं वाटतं की असं काहीतरी म्हणजे ऑइली न खाता असं फ्रेश वाटेल ना, असे व्हेजिटेबल्स खा किंवा ज्यूस प्या. खूप छान वाटतं. तर खूप भारी झालं. पहिल्यांदा मी केला आहे डाळिंबाचा ज्यूस आणि खूप छान मला लागतो आहे. अजून पाहिजे होता, लगेच संपून गेला. मला ज्यूस फार आवडतात.
खूप जास्त माझा फेवरेट ज्यूस पायनॅपलचा. मला पायनॅपल ज्यूस फार म्हणजे फार आवडतो. तर त्यानंतर ना मग फार थंडी वाजत होती. म्हटलं बाहेर जाऊन बसेल, पण म्हटलं नको, आज फेशियल केलं आहे ना तर बाहेर उन्हात गेली मग अजून धूळ वगैरे असते, जास्त ऊन म्हटलं लागेल, म्हणून म्हटलं आज बाहेर नाही जायचं. तर मी आता बुक रीड करत बसले. आणि असं पण मला आवडतंच बुक रीडिंग, म्हणजे रीडिंग वगैरे करायला मला जर आवडतंच. म्हटलं चला थोडं रिलॅक्स पण वाटेल. आणि झोपायचं म्हणजे दुपारचे तर मी बिलकुल पण झोपत नाही. जेव्हा ठीक आहे बरं नसेल तेव्हा ठीक आहे, बट इतर वेळेस मी बिलकुल पण नाही झोपत. म्हणून आणि काही ना काही करत असते मग मी. तर त्यानंतर बाहेरून कपडे काढून आणले. आता ते व्यवस्थित ऑर्गनाईज करून ठेवते. माझे कपडे वगैरे ठेवून झाले. आता फटाफट झाडून घेते. तर आज ना संध्याकाळी माझा गाजरचा हलवा बनवण्याचा प्लॅन आहे. तर मस्त आज गाजरचा हलवा बनवणार आहे. आणि माझा खूप म्हणजे खूप जास्तीचा फेवरेट आहे. मला एकच स्वीट आहे जे की खूप छान जमतं, ते म्हणजे गाजरचा हलवा. तर चला आता बनवूया गाजरचा हलवा. जी पण ती वरची स्किन असते ना ती आता मी काढून घेणार आहे, कारण त्यावर कसे छोटे छोटे रूट्स असतात ना, मग ते आले ना हलव्यामध्ये तर असं थोडं कचकच लागतं, म्हणजे व्यवस्थित लागत नाही. म्हणून मग त्याच्यावरची स्किन काढून घेते आता फटाफट. चला आता फटाफट मी गाजरचा हलवा करून घेते मस्त आपल्या घरी बनवलेल्या तुपामध्ये. आणि साईड बाय साईड मस्त कुकरमध्ये डाळ पण ठेवून दिलेली, ती पण शिजली आहे मस्त. सो आजच्या जेवणामध्ये मस्त वरण भात आणि गाजरचा हलवा असणार आहे. मला गाजरचा हलवा फार म्हणजे फार आवडतो, माझा तर फेवरेट आहे. तर चला तुम्ही पण या खायला. तर आजचा ब्लॉग तुम्हाला कसा वाटला मला नक्कीच कॉमेंट सेक्शनमध्ये सांगा. आणि जे पण नवीन आहेत त्यांनी सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया आपण लवकरच नवीन व्हिडिओमध्ये. तोपर्यंत तुमची काळजी घ्या. प्लीज लाईक, शेअर, सबस्क्राईब अँड कमेंट. थँक्यू सो मच फॉर वॉचिंग. लव यू ऑल.